आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पा इधर अकेले पुरा मार्केट समजला चार. शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वात अगोदर आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इमेजवरती जायचं आहे भावांनो. इमेजवरती गेल्यानंतर तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याला अशा प्रकारे खाली कोपऱ्यामध्ये ॲडवरती दाबून ॲड करून घ्यायचं आहे. नंतर अशा प्रकारे ॲक्सेप्टवरती जाऊन 9:16चा रेशो घ्यायचा आहे. राईट म्हणायचं आहे. परत अशा प्रकारे इथे यायचं भावांनो. इमेजला अशा प्रकारे मध्यभागी बराबर सेट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्याला ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी ऑडिओ देईन भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला. तर मी ऑडिओला ॲड करून घेतो. अशा प्रकारे मी ऑडिओला ॲड करून घेतलेले भावांनो. त्यानंतर त्याला अशा प्रकारे जिथपर्यंत आपला ऑडिओ तिथपर्यंत इमेजला अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. इमेजला ॲड केल्यानंतर तिथपर्यंत. त्यानंतर तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती जायचं आहे. तुम्हाला एक बीटमार्क प्रोजेक्ट येईल भावांनो. त्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तो ॲड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्याला झूम करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीनमध्ये लावून द्यायचं आहे. आपला जे आपली बीट आहे भावांनो ते अशा प्रकारे इथे बदलताना दिसतील भावांनो. अशा प्रकारे जो आपला पहिला बीट आहे तो इथपर्यंत होता भावांनो. त्याला अशा प्रकारे स्प्लिट मारायचं आहे. परत पुढे यायचं आहे भावांनो. परत अशा प्रकारे पुढे आल्यानंतर इथपर्यंत यायचं आहे. याच्यावरती क्लिक करून याला पण स्प्लिट मारायचं आहे. परत अशा प्रकारे पुढे यायचं आहे. इथे जे आपलं तिसरा बीट इथपर्यंत संपून जातं भावांनो. त्यानंतर इथे स्प्लिट मारायचं आहे. परत आपल्याला पुढे यायचं आहे. अशा प्रकारे थोडं इथे आपला बीट संपतो भावांनो चौथा. याच्यावरती स्प्लिट मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जे पुढची जी बीट आहे भावांनो ते स्प्लिट मारून घ्यायचं आहे. मी मारून घेतो भावांनो. तर मी अशा प्रकारे सर्व जे बीट आहे भावांनो ते मारून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बॅक यायचं आहे. जो आपण बीटमार्क प्रोजेक्ट घेतला त्याला अशा प्रकारे इथून डिलीट मारून टाकायचं आहे. तर आपण इमेज स्प्लिट मारून घेतलेला आहे भावांनो. तर आपल्याला आता त्याच्या पहिल्या इमेजवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला इन नावाचा जे ऑप्शन आहे त्याच्यावरती यायचं आधी. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इकडे स्प्लिट केल्यानंतर स्क्रोल केल्यानंतर स्प्लिट साईड नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो तो 1 सेकंडपर्यंत लावायचा आहे. परत तोच इफेक्ट आपल्याला त्याच इमेजला लावून घ्यायचा आहे बाजूला. कॉम्बोवरती दाबायचं आहे भावांनो. हा जिथपर्यंत हा स्पेस रिकामा होता तिथपर्यंत यायचं आहे. कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला वेव्ह ऑब्झर्वेशन नावाचा जो इफेक्ट आहे तो लावून घ्यायचा आहे. त्याला राईट म्हणायचं आहे. परत आपल्याला अशा प्रकारे समोर जायचं आहे. अशा प्रकारे इथे दुसरा जो इमेज आपला इनवरती जायचं आहे. इनवरती गेल्यानंतर स्मोक नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. परत पुढच्या इमेजवरती जायचं आहे भावांनो. पुढच्या इमेजवरती गेल्यानंतर आपला जो अनफोल्ड नावाचा जो इनमध्ये ॲनिमेशन आहे त्याच्यावरती येऊन 1 सेकंडपर्यंत त्याला लावून घ्यायचं आहे. परत त्याच्या पुढच्या याच्यावर जायचं आहे भावांनो. आपल्याला इमेजवरती कॉम्बोवरती जायचं आहे. आपल्याला बाउन्स 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो दुसरा इमेज आहे तो कॉम्बोवरतीच तुम्हाला राईट फॉल बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो अशा प्रकारे येऊन जाईल. तो ॲड करून घ्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. परत इनवरती जायचं आहे. इनवरती गेल्यानंतर क्रॉस शेप नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. परत थोडं पुढे यायचं आहे. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे आल्यानंतर आपल्याला क्रॉस शेक नावाचा तोच इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे भावांनो अशा प्रकारचा. त्यानंतर पुढं यायचे परत तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. जो सेकंड लास्ट इमेज आहे जो शेवटचा इमेज आपला त्याला आपल्याला स्विंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. राईट म्हणायचं आहे भावांनो अशा प्रकारे आपलं ॲनिमेशन लावून घेतलेले भावांनो. त्यानंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर हॅलो ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे तो फर्स्ट इमेज आहे त्याला ॲड करून घ्यायचा आहे भावांनो अशा प्रकारे. त्यानंतर दुसरा इमेज सोडायचा भावांनो. तिसऱ्या इमेजवरती यायचं आहे. तिसऱ्या इमेजवरती आल्यानंतर भावांनो बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करून घ्यायचं भावांनो. तो इफेक्ट येऊन जाईल इथे तुम्हाला टेक्नॉलॉजी 2 नावाचा. त्याला ह्या 2 इमेजला लावून घ्यायचं भावांनो. त्यानंतर परत आपल्याला 3 लेअर जो दुसरा इमेज आपला त्याच्या पुढचा तिथे यायचं आहे. 3 लेअर मिरर इमेज ॲड करून घ्यायचा भावांनो. तो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल. त्यानंतर परत आपल्याला पुढे यायचं भावांनो. पुढे आल्यानंतर तुम्हाला मेन जो आपला तिसरा इमेज आहे शेवटून 3 नंबरचा इमेज आहे त्याच्यावरती यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला फ्लेम विंग नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो तो ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. इथपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. त्याला ॲडजस्टवरती यायचं आहे. तुम्ही त्याची स्पीड भावांनो 21-20पर्यंत ठेवायची. अशा प्रकारे त्याची स्पीड कमी करून घ्यायची भावांनो. कलर तुमच्या मनाने कोणताही चेंज करू शकता भावांनो अशा प्रकारे. परत राईटवरती क्लिक करायचं भावांनो. तो इफेक्ट लागून जाईल. त्यानंतर आपल्या शेवटचा जो इफेक्ट होता आपला तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे भावांनो. गॅस वेव्ह नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याला ॲडजस्टवरती जाऊन त्याचा कलर कोणताही ठेवायचा आणि त्याची स्पीड आपल्याला 30पर्यंत ठेवायची भावांनो. त्याची स्पीड आपल्याला 30पर्यंत ठेवून घ्यायची. राईट म्हणायचं आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.